उद्या होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाचा विविध ठिकाणी जाऊन आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। आपण सध्या सानपाडा येथील दत्त मंदिर या भागामध्ये येथे आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात ट्रक, छोट्या गाड्या आणि बसेस या माध्यमातून मोर्चेकर्ते नवी मुंबईत सध्या दाखल झाले आहेत आणि नवी मुंबईतून ते उद्या सकाळी मुंबईच्या दिशेने रवाना होतील। दत्त मंदिरामध्ये यांची राहण्याची आणि तसेच खाण्याची सोय करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणात मोर्चेकर्ते इथे दाखल झालेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे शिवसेनेतर्फे या ठिकाणी मोठा असा एक मंडप बांधण्यात येणार आहे। इथे नाश्त्याची सोय असणार आहे, मोर्चेकरांसाठी पाण्याची सोय असणार आहे, जे रात्री येणार आहेत त्यांची झोपण्याची सोय इथे असणार आहे, त्याच्यानंतर बाथरूमची सोय असणार आहे, शौचालयाची सोय इथे असणार आहे। अनेक ज्या सुविधा आहेत ते इथे मिळणार आहेत। जे मुंबईच्या बाहेरून येणारे जे मोर्चेकरी आहेत त्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्या मुंबईमध्ये आल्यानंतर त्या कोणत्या ठिकाणी पार्क करायच्या, त्यांचे वाहन तळ कुठे असेल ह्याची पूर्णपणे व्यवस्था करण्यात आलेली आहे। कायदा आणि सुव्यवस्था पाहता मुंबईमध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडणार नाही याची जबाबदारी ही मोर्चेकरी उचलताना दिसतात। मुंबईतील मराठा क्रांती मोर्चा याच ठिकाणाहून म्हणजेच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानापासून सुरू होणार आहे। राज्यभरातून मोर्चात सहभागी झालेले सर्वच जण सर्वप्रथम या ठिकाणी एकत्र जमणार आहेत आणि त्यानंतर जिजाबाई उद्यानापासून हा मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना होणार आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।